ही गाडी दापोली टू बुरोंडी मार्गे कोलथरे यातला इतकी मतलब भीड आणि गर्दी होती जी की तुम्हाला मला दाखवायचं माझं एमच होतं की कोलथरे गाडीला किती भीड असते. भीड ते बाजूला रेली पण बदतमीजी बेशिस्तगी इतकी बेशिस्तपणा असते की अजिबात जसं ती लोक शाळा शिकून त्यांना शिस्तच नाही समजवली जात आणि शिकवली जात. आणि शिकवली का नाही जाणार, हर शाळेतला शिस्त शिकवली जाते पण ही पोरा मेंटली ते प्रेझेंट नसतात, फिजिकली प्रेझेंट असतात. तेव्हा माझी एस टी डेपोशी एस टी आगाराशी आवाहन आहे माझा आणि गुजारिश आहे की हे अशी जी कामं होतात ती एस टी डेपोला ही बदतमीजी होत आहे. एक जवान माणसाला ते सोडा पण एक बच्चा आणि बुजुर्ग ही दोन जेव्हा माणसात चढतात तर त्यांना किती त्रास होत असेल. मी नजरेने किती वखत बघला आहे की बच्ची छोटी छोटी बच्ची चढताना पडतात. अरे एकात पडले आणि टायरच्या खालती आली आणि त्यांचा काही जायला ते त्याचे जिम्मेदार कोण. बुजुर्ग इंसान ही बुजुर्ग महिला बघा 82 इयर्स ओल्ड आहे, आमची शेजारी नाही. हां ही पडता पडता वाचली आहे, तिला आम्ही लोक पकडून वरती आणून बैसवला. जर हिच्या जीवाला भावाला काही जायला ते ह्याचं जिम्मेदार कोण असेल. मी एस टी डेपोशी गुजारिश करताय आहे की ऐसा नाही जायला पाहिजे, ह्यावर ठोस कदम उचलला पाहिजे आणि शिस्त बोलांना बोला की शिस्त पाला. ही गाडी आहे 4:45ची दापोली बुरोंडी कोलथरे. या गाडीला अतिशय गर्दी असते आणि कॉलेजची मुलं ते पहिलेच धावत धावत गाड्या पकडतात जशी की रेल्वे स्टेशनला रेल्वे पकडतात. ही काय शिस्त आहे काय, शाळेत काय हे शिकवतात. या गाडीला जेव्हा बघा तेव्हा म्हातारे कोतारे चढू चढत शकत नाही. कोण बाळ लहान बाळ असला तो दरवाजा खाली आला की त्याला चुरगटून जातात वळून. म्हणजे ही काय शिस्त आहे काय, याला सिस्टम म्हणतात काय. आणि मग सरकारला दोषी बोलायला उभे आहेत. एस टीवाल्यांना मदत कोण करेल, कोणी करायला पाहिजे मदत. MH14 BT 2015 हे नंबरची गाडी आहे. म्हणजे काय माणुसकीच नाही अजिबात. कुठे गेली आजी, कुठे गेली. या बघा हे बघा हे किती वयशीर आहेत. 80-82 वर्षाची बाई आहे. एकदम लास्टला. आता आम्ही चढलात मगून जागा बाकी पकडली त्यांच्यासाठी. दशा गेले म्हणजे धक्कम दुःखी आणि ते ऐकत पण नाही. हे म्हणजे सर्व फुकट फुकट येते सगळं. जेव काय बात नाही. दापोली एस टी डेपोशी दापोली एस टी आगाराशी आमची विनंती आहे की आमची तक्रार आज जायली आहे ती याच्या पुढे नाही मिलवी. जय हिंद, जय महाराष्ट्र.